भारत सरकारने ती चूक केली नसती तर कारगिल युद्ध झालंच नसतं. साल होतं 1971. भारताने पाकिस्तानचे 2 तुकडे केले होते. जगाच्या इतिहासातील सर्वात मोठं युद्ध समर्पण घडलं होतं. पाकिस्तानचे तब्बल 93,000 सैनिक भारताच्या कैदेत होते आणि 5,000 स्क्वेअर मैलांपेक्षा जास्त पाकिस्तानी जमीन भारतीय लष्कराच्या ताब्यात. पाकिस्तान पूर्णपणे गुडघ्यावर आला होता. पण या ऐतिहासिक विजयानंतर अवघ्या 5 महिन्यात असं काय घडलं की भारताने जिंकलेली अख्खी बाजी एका रात्रीत टेबलवर गमावली. 93,000 पाकिस्तानी सैनिकांना एकही गोळी न चालवता सोडण्यात आलं. जिंकलेली जमीन परत केली गेली आणि ज्या काश्मीर मुद्द्यावर कायमचा सोक्षमोक्ष लावायचा होता तो प्रश्न आजही तसाच राहिला. काही लोक याला इंदिरा गांधींचा मास्टर स्ट्रोक म्हणतात तर काही जण याला भारताची सर्वात मोठी घोरचूक म्हणतात. नक्की काय घडलं होतं 1972च्या त्या शिमला करारामध्ये? राजकारणाचा असा माइंड गेम जो आजपर्यंत तुमच्यापासून लपवला गेला. आज आपण त्याचाच पर्दाफाश करणार आहोत. 1971च्या पराभवानंतर पाकिस्तानात लष्करशाह याह्या खान यांची सत्ता गेली आणि खुर्चीवर आले जुल्फिकार अली भुट्टो. भुट्टो जेव्हा सत्तेत आले तेव्हा त्यांच्या समोर उद्ध्वस्त झालेला पाकिस्तान होता. देशातील 93,000 सैनिकांच्या कुटुंबियांचा प्रचंड रोष आणि पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली होती. दुसरीकडे भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी त्यावेळी जगातील सर्वात शक्तिशाली नेत्या बनल्या होत्या. भारताकडे अल्टिमेट लेव्हरेज होतं आणि भारत करेल तीच पूर्व दिशा अशी परिस्थिती झालेली होती. यावेळी भारताचे 2 स्पष्ट उद्देश होते. पहिला, 93,000 युद्ध कैद्यांच्या बदल्यात काश्मीर प्रश्न कायमचा निकालात लावणे आणि दुसरा, भारत आणि पाकिस्तान मधील वादामध्ये कोणत्याही तिसऱ्या देशाची जसे की अमेरिका किंवा युएनची मध्यस्थी कायमची बंद करणे. 28 जून 1972 रोजी जुल्फिकार अली भुट्टो आपल्या मुलीसोबत शिमल्यात पाऊल ठेवतात. त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं पण पोटामध्ये मात्र भीती. कारण त्यांना माहित होतं की ते एका सिंहाच्या गुहेत आले आहेत. शिमल्याच्या गोड गप्पांमध्ये एक भयानक मानसिक युद्ध सुरू होतं. भारताचे मुत्सद्दी पी.एन. हक्सर आणि टी.एन. कौल यांनी कराराचा मसुदा तयार केला होता. भारताची मागणी स्पष्ट होती. आत्ताच्या आत्ता नियंत्रण रेषेला म्हणजेच लाईन ऑफ कंट्रोलला आंतरराष्ट्रीय बॉर्डर घोषित करा आणि तुमचे सैनिक परत घेऊन जा. भुट्टो इंदिरा गांधींसोबतच्या खासगी बैठकीत अगदी रडकुंडीला आले होते. ते म्हणाले की मॅडम, मी नुकताच लोकशाही मार्गाने सत्ता हाती घेतलेली. जर मी काश्मीरच्या मुद्द्यावर स्वाक्षरी केली तर पाकिस्तानातील लष्कर मला जिवंत मारून टाकेल. पाकिस्तानात पुन्हा हुकुमशाही येईल. मला थोडा वेळ द्या. मी पाकिस्तानात वातावरण तयार करतो आणि हळूहळू एलओसीला बॉर्डर म्हणून देतो. माझ्यावरती विश्वास ठेवा. इंदिरा गांधींनी पाकिस्तानचा इतिहास पाहिला होता. पण एका लोकशाही नेत्याला वाचवण्यासाठी आणि भविष्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्या भुट्टोंच्या या जाळ्यामध्ये कुठतरी अडकले. बघता बघता 5 दिवस उलटले. 2 जुलै 1972ची ती शेवटची रात्र आली. चर्चा पूर्णपणे फिसकटली होती. पाकिस्तानी शिष्टमंडळाने आपल्या बॅगा भरल्या होत्या. करार होणार नाही हे स्पष्ट झालं होतं. पण मग घडला रात्रीचा तो सर्वात मोठा ट्विस्ट. रात्री जवळजवळ 11 वाजता भुट्टो आणि इंदिरा गांधी यांच्यात एक गुप्त 1 on 1 अशी बैठक झाली. त्या खोलीत तिसरं कोणीही नव्हतं. कोणताही अधिकारी नव्हता. त्या बंद खोलीत भुट्टोंनी इंदिरा गांधींना असं काय वचन दिलं याचा कोणताही लिखित दस्तऐवज आता उपलब्ध नाही. पण असं म्हणलं जातं की भुट्टोंनी इंदिरा गांधींना वैयक्तिक शब्द दिला की ते पाकिस्तानात जाऊन काश्मीरचा प्रश्न कायमचा मिटवतील. फक्त सध्या लिखित करारावर काश्मीरचा उल्लेख नको. आणि अखेर रात्री 12:40 जेव्हा अख्खा देश झोपला होता तेव्हा शिमला करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. या कराराच्या मुख्य अटी काय होत्या? दोन्ही देश आपले वाद तिसऱ्या पक्षाशिवाय केवळ आपापसात सोडवतील आणि 17 डिसेंबर 1971ची सीमारेषा लाईन ऑफ कंट्रोल म्हणून मानली जाईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारताने पाकिस्तानचे 93,000 सैनिक सोडून देण्याचं मान्य केलं. करारावर स्वाक्षरी झाली. भुट्टो आपले 93,000 सैनिक घेऊन पाकिस्तानात परत सुद्धा गेले. भारतात इंदिरा गांधींचं कौतुक झालं पण खरा झटका नंतर बसला. पाकिस्तानात पाय ठेवताच भुट्टो आपले सर्व शब्द विसरले. त्यांनी काश्मीर राग पुन्हा आळवायला सुरुवात केली. इतकंच नाही तर भारताचा बदला घेण्यासाठी भुट्टोंनी पाकिस्तानच्या अणुबॉम्ब प्रकल्पाची पायाभरणी देखील. त्यांनी म्हटलं की आम्ही गवत खाऊ पण भारताच्या विरोधात अणुबॉम्ब बनवू नसतो. भारताच्या लष्कराने जे रणांगणात रक्ताचं पाणी करून जिंकलं होतं ते राजकारण्यांनी शिमला करारात टेबलवर गमावलं होतं. जर भारताने त्या 93,000 सैनिकांच्या बदल्यात काश्मीरचा कायमचा लिखित करार करून घेतला असता तर कदाचित कारगिल युद्ध झालंच नसतं आणि आज काश्मीरमध्ये हजारो सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले नसते. मित्रांनो, शिमला करार हा भारताची मुत्सद्देगिरी दाखवण्याचा एक शांत प्रयत्न होता की पाकिस्तानच्या कावेबाजपणाला बळी पडून केलेली एक ऐतिहासिक घोरचूक. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? इंदिरा गांधींनी 93,000 सैनिक आंतरराष्ट्रीय दबावामुळे सोडले की भुट्टोंच्या खोट्या आश्वासनावर विश्वास ठेवला? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा
हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि अशा सखोल आणि सडेतोड विश्लेषणासाठी आत्ताच सबस्क्राईब करा संवाद सेतू या आपल्या चॅनल. जय हिंद.